अफवांमुळे कोल्हापूरकरांकडून इंधन साठवणुकीला सुरुवात झाली। यामुळे कोल्हापूर जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून पेट्रोल डिझेल खरेदीवर प्रशासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले। तळ कोकणात आखाती युद्धाचा परिणाम झालाय। पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। गॅस पुरवठाही कमी असल्याची माहिती आहे। मनमाडच्या बुधलवाडी भागात भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीत एकर कांदा जळून झालाय, तर परिसरात बसणाऱ्या मद्यपींचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी पोलिसांकडे केली। पेणमधील भोगावती नदीत बुडून 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। वसीम शेख अन्सारी असं बुडून मृत्यू पावलेल्या तरुणाचं नाव आहे। बुलढाणा जिल्ह्यात आवश्यक इतका इंधन साठा उपलब्ध आहे। कोणीही इंधनाचा साठा करू नये, करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिलेत। बारामती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा कामगारांच्या जीवाशी खेळ चालू असल्याचा आरोप होतोय। सुरक्षा साधनांशिवाय कामगारांना ड्रेनेजमध्ये उतरवल्यानं वाद सुरू झालाय। बारामतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अभिजित कांबळेंनी दिली। अहिल्यानगर महानगरपालिका अर्थसंकल्पीय सभेत राडा झालाय। नगरसेवक श्रीपाद चिंदम यांना सत्ताधारी नगरसेवकांनी सभागृहाबाहेर काढलं। शिवराय अपशब्द वापरणाऱ्याला सभेत बोलवू नये अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी घेतली। बारामतीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। शेतकऱ्यांनी काढणीला आलेला गहू तसेच द्राक्ष केळी उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे। जावळी आणि महाबळेश्वर मध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली। अहिल्यानगर शहरात 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। गहू, कांदा, कलिंगडसह शेतातील पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। सोलापूरमधील बोरमणी नाका इथं भीषण अपघात झाला। भरधाव ट्रकनं दुचाकीवरील दोघांना चिरडले। अपघातात सैफन शेख आणि फरीद पटेल या दोघांचा जागीच मृत्यू झाला। पिंपळनेर साबोड महामार्गावर कारला अचानक आग लागल्यानं गोंधळ उडाला। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। कारमधील 3 जण वेळीच बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला। सोलापूर जिल्ह्यातील पापरी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। गारपिटीमुळे 7 एकरवरील द्राक्षबाग उद्ध्वस्त झाली। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। बोंधुबाबा खरातनं शिर्डीतील कोट्यवधींची जमीन हडपल्याचा आरोप शेतकरी कुटुंबानं केलाय। आर्थिक अडचणीत असणाऱ्या शेतकरी रावसाहेब गोंदकर यांनी अशोक खरातला 1 वर्षासाठी ही जमीन गहाण दिली होती। मात्र या जमिनीबाबत माध्यमात बातम्या आल्यानंतर शेतकऱ्याच्या कुटुंबाला या जमीन गैरव्यवहाराबाबत समजलं। साताऱ्यातील धुळदेव गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला। रस्त्याच्या कामाचा अंदाज न आल्यानं कारचा अपघात झाला। यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला। चैत्र पौर्णिमेनिमित्त वणीच्या सप्तशृंगी गडावर यात्रा भरते। या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं खानदेशातून अनेक भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात। या भाविकांसाठी ठिकठिकाणी भोजनाची तसंच विश्रांतीचीही व्यवस्था करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेलचा अतिरिक्त साठा करू नये असं प्रशासन आवाहन करत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधनाच्या तुटवड्याबाबत पसरवलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले। जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली। भिवंडी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारक गर्दी करतायत। आखाती युद्धाच्या स्थितीमुळे नागरिकांना इंधन तुटवड्याची भीती वाटत असल्यानं पंपावर गर्दी होत असल्याचं व्यवस्थापक सांगतात। नांदेडमध्ये बीएड सीईटी ऑनलाईन परीक्षेदरम्यान गोंधळ झाला। काही परीक्षा केंद्रावरील संगणक सुरू नाही झालेत, तर काही ठिकाणी लॉग इन झालेले संगणक बंद पडले। बोंधुबाबा खरातचे विंग फोडणाऱ्या पत्रकाराच्या बदनामीचा प्रयत्न केला जातोय। दत्तात्रय खेमनर यांचे एका महिलासोबतचे जुने फोटो व्हायरल झाले। संबंधित महिलेनं व्हायरल फोटो मागचं सत्य सांगितलंय। सांगली महापालिकेत कोणतीही करवाढ नसलेले 1173 कोटींचं बजेट महासभेला सादर करण्यात आले। स्थायी सभापती अतुल माने यांनी 93 कोटींची महसुली वाढ सुचवत हे बजेट महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे सादर केले।
पंढरपूरमध्ये भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर समिती सज्ज झाली आहे। दर्शन रांगेतील भाविकांना चहा, लिंबू सरबत आणि फराळ देण्यात येणार आहे। तसंच 2 एप्रिलपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे।